आपल्याला एक साप दिसलाय. चला बघूया कोणता आहे. समुद्री साप दिसतोय तो. तर बघू शकता मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याला 2 साप भेटलेले आहेत. तर त्याच्यातला हा जो साप आहे दिसायला दोन्ही सेम दिसत आहेत, परंतु हा जो साप आहे हा पूर्णपणे बिनविषारी जातीचा साप आहे, ज्यालाच इंग्लिशमध्ये फाईल स्नेक म्हणतात. आणि हा जो साप आहे हा याचं पूर्ण आयुष्य समुद्राच्या ठिकाणीच घालवतो, परंतु हा कंटिन्यू पाण्यात राहू नाही शकत. ह्याला श्वास घेण्यासाठी जमिनीवरती यावंच लागतं. आणि दुसरा जो साप आहे जो की समुद्री साप आहे, परंतु अतिशय घातक आणि अतिशय विषारी आहे. तर याला इंग्लिशमध्ये हुकनोज सी स्नेक म्हणतात. तर याचं स्ट्रक्चर बघू शकता, तुम्हाला माशागत दिसत आहे, कारण ह्याला जे असतं पाण्यामध्ये पोहायला लागतं, त्याच्यामुळे ह्याचं जे स्ट्रक्चर आहे हे असं बनलं गेलेलं आहे. तर बघू शकता ह्याच्या तोंडाची थोडीशी ओळख घ्या जवळून. तर हे जे साप आहेत हे ज्या ठिकाणी बोटी वगैरे जातात त्या ठिकाणी लोक मासे वगैरे पकडतात, तर माशांच्या जाळ्यात अडकून किनारपट्टीवरती आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि हा जो साप आहे हा सापाचा अँटीवेनम देखील अजून तयार झालेला नाही आहे. तर या सापामध्ये 2 प्रकारचं वेनम असतं, न्यूरोटॉक्सिक आणि एक मायनोटॉक्सिक. बघू शकता अतिशय घातक हा साप आहे, परंतु याची आत्तापर्यंत एक सुद्धा अशी केस नाही, बाईटची जास्त केसेस नाही आहेत. तर त्याला आपण जास्त त्रास न देता इथंच लगेच रिलीज करू. बघू शकता या सापाला हुकनोज सी स्नेक का म्हणतात, तर याच्या तुम्ही नाक बघू शकता कसं आहे ह्या सापाचं नाक. तर त्याला आपण खाली ठेवू आणि थोडंसं झूम करून तुम्हाला याची इन्फॉर्मेशन देऊ. तर बघू शकता याचं नाक हे असं आहे. त्या सापाला हुकनोज सी स्नेक म्हणतात. आणि त्याच्या तुलनेमध्ये हा जो साप आहे हा फाईल स्नेक. तर या दोघांचं स्ट्रक्चर तुम्हाला सेमच दिसत असेल, परंतु बघू शकता हा जो हुकनोज सी स्नेक आहे ह्याची जी शरीराची जी बांधणी आहे ती बघू शकता अशी माशा टाईप पाहायला मिळते. त्याच तुलनेत जो फाईल स्नेक आहे हा थोडासा गोल आकारामध्ये आपल्याला थोडासा पाहायला मिळतो. तर ह्यांना आपण याच ठिकाणी रिलीज करू, कारण हे जे साप आहेत हे समुद्रामध्येच नीट राहू शकतात. बघू शकता कसे पाण्यामध्ये स्पीडमध्ये पोहत आहेत.